लोकांचं धुणंही धुवायचं. आणि आल्या तर म्हातारीच्या डोक्याजवळ बसवला, पायाजवळ बसला आणि बसली का एक लगेच खाऊ या पायाला हात लावते, गार पडले. तू कोणत्या कॉलेज होती? तुझ्याकडं कोणत्या विद्यापीठाची डिग्री आहे बघ? गार पडलं माणसं. आणि ती दुसरी लगेच नाकात अशाला पाहते कल्ला. आता म्हातारीच्या चांगल्या साड्या लपून ठेवा, गळ्यातलं गायब करा. आणि तिसरी लगेच कानाची पाळी पाहते वाकली. हे पुरीला बोलवा. आल्या बाई पुरी म्हणजे साध्या नाही, केळण मोरण कवठण. आणि म्हातारी जवळ बाया बसतच होत्या. या पुरीला वाटलं म्हातारी गेली, त्यांनी केळच फेकून दिले. केळं फेकून दिले, मोठ्यानं उघडले. लोकांना वाटलं म्हातारीने डबक्यात डोळे उघडले. आणि पुरीकडं पाहिलं पुरी आणि मी नाही म्हातारी. पुरगी काय म्हणली माहिती का? माझ्या इतका जीव मला डोळे भरून पाहिलं, म्हातारीने जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घातली. तू जर 2.5 महिने लेट आली असती तर म्हातारी मतदान करून गेली असती. अरे या सगळ्या लमाने हो. आणि याचंच नाव आहे वासना. आणि आज सगळ्या लोकांची काय ठरली? वासना. आणि ही वासना नेमकी तिची झाली सासू. लय अवघड आहे बरं का. नवरी आहे बुद्धी, नवरा आहे काम. आणि त्या नवरीची आई म्हणजे हिची झाली सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. आता त्या वासना नावाची जी सासू आहे तिला नवरा आहे. आता तिचा नवरा हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे गरलई मोठ्या बरं का. सासऱ्याचं नाव आहे दंभ. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आणि वासना नावाच्या सासूचा नवरा म्हणजे तिचा सासरा. आणि हिच्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो कोण गाई. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन लगेच कार्ड छापी झाले. आणि ती येड्यांना वाटायची कीर्तन समजा. आणि त्या कार्डवर छापितात काय रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. आम्ही काही 31 वर्षे खेकडं धरतो का? चुकत नाही तो देव. आपण माणसं आहेत कमी जास्त. आता हे 2 तासाचं कीर्तन आहे. पोपटवाणी जरी किती बोललं तर एखादं वाक्य खालीवर होणार आहे. बोलण्याचा स्फोड आहे, बोलण्याचा स्पीड आहे, बोलण्याचा ओघ आहे. पण सगळ्या शिवजन्माचं तुमचं एक पहिलं कौतुक करावं महाराज. इतक्या दिवस एवढी मोठी शिवजयंती. आता मी 8 दिवसापासून शिवजयंती करतोय. 8 दिवस म्हणजे मालेगाव झालं, बुलढाणा झालं, परत दिवशी बुलढाणा झालं, रात्री मालेगाव झालं, उद्या पुण्यात येळभर आहे. पण 6 दिवसाचा एवढा मोठा कार्यक्रम कोणी करीत नाही. म्हणून आपल्या सगळ्या मावळ्यांना समजून देतो, तुम्ही कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकमेकाचं मनगट. धर्म म्हटलं की आपण मनगट एकमेकाचं धरलंच पाहिजे. सदस्य आपण एकच करायचं महाराज. शिवजयंती आली, नो पॉलिटिक्स.
पक्ष नंतर, नेता नंतर, पहिल्यांदा गाव आणि दुसऱ्यांदा धर्म. हे बाकीचं सगळं नंतर, कारण हे सकाळी असेल दुपारी नसेल. आपले छत्रपती चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असणार आहे. शिवजयंती करायची म्हटलं की नो पॉलिटिक्स, तुम्ही मी सगळे मावळेच. आपल्यात भांडण नको आहे. आणि लोकांचा धंदा झालाय तुमच्यात आणि माझ्यात भांडण लावणे आणि त्यांची पोळी शिजून घेणे. हा झालाय धंदा. आणि या धंद्याला आपण, काही लोकांचं असं आहे, एखादं वाक्य धर्माच्या विरोधात बोलायचं आणि माणसांची घडी बिघडून द्यायची. हा धंदा आहे. लोकांना धर्म कळतो असं त्याचा अर्थ नाही. आमची तुकाराम बीज आली किंवा आमची आषाढी जवळ आली तर यांनी एखाद्याला पिल्लू काढायचं. खरंच तुकाराम वैकुंठाला गेला का? त्याला एक कडवं येत नाही, त्याला काहीच नाही. पण आमचं वाहणार कसं होईल एवढं लावून द्यायचं, मोकळं व्हायचं. समाधी संजीवन स्वरा आला तर समाधी खरंच संजीवनी का? खरंच रेडा बोलावलाय का? संशय काढायचा, माणसाची मत बिघडून द्यायची. 2-3 दिवस स्टेटसला, इंस्टाग्रामला फोकसला राहायचं, खालच्या पदापद्या लावून द्यायच्या. यांनी निवांत जगायचं. आज 25% लोकांचा झालाय दंगा. आणि त्यांचा धंदा झाला. आपली 2-4 भावला तर त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही चांगल्या कामाचा बोंगे केल्याशिवाय. आपलं कसं आहे माहिती का महाराज, एकटा पट्ट आहे पण खिंडीला नाव बाजी ग्रुप आहे. एकटा पट्ट आहे, एकटा तो लढायला एकटा आहे, मरायला एकटा आहे आणि छत्रपतीवर प्रेम करणारा एकटा. कधी आहे प्रसंग एकट्यावरच आहे, पण दुसऱ्यावर आहे. प्रसंग एकट्यावर आहे, प्रेम छत्रपतीवर आहे. लढणारा एकटा आहे, खिंड लावणारा एकटा आहे, मरण सुद्धा एकट्यानं घेतलंय. पण नाव बाजी प्रभूची. आपल्याला आपलं कोणी तरी लग्नात 20 रुपये दिले का प्याला? अरे का ठिकाणी आहेत का? दुसऱ्याच्या लग्नात नाचायला नाला घेतला. त्याचा आईबाप नाचतील ना, आपल्याला काय घेत? त्यांनी फायदा केला त्यांच्या ती पाहतील. तुला विचारलं होतं त्यांनी. आणि 20 रुपये ओवळी तो नवरदेव नालाय का अवलादीचा 20 रुपये. बरं तो आपल्याला नाही देत, ते बँडवाल्याला देतो. काय विचारा? बरं त्यानं आपल्याला 20 दिले असते तर आपण 20 टाकून तो टाइमपास. हे कधीच करायचं नाही मला, कधीच करायचं नाही. दुसऱ्यापुढं वाकायची आपल्याला गरज का? आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचणं, दुसऱ्याच्या मागं हिंडणं हा आपला क्षत्रियाचा अपमान आहे. तुझं लग्न तोपर्यंत तू आहे. भजने सुद्धा त्याला तेव्हा भजने. भजन कधी अख्या रात करायचं नाही. अख्या रात एवढा तर मागला देवाने झोपायचं का? 1.5 किलो पोट खातून एकच गवळण नव्हतं का? भजन लईत लई साडेला सगळे हे साडेला भजन बंद. आणि भजन कधी कीर्तन सोडून इथं तिथं करायचं नाही. हे 5 वर्षाचे भजन करायचे नाही आपण कधी. भिकारी आहेत का? त्याला पोहान झालं त्याची बायको तो बाई. तुला विचारलं होतं साधे गट्टे हातोडीत भोमला घेऊन आणि त्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथं जाऊन म्हणायचं नामदेव पत्र झाला, नामदेव पिऊन काढला. एक वाक्य सांगतात तुम्हाला, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर तुळशीची माळ गळ्यात असणार. आपण काही वागायचं, काही नवीन आलं तर चालू सुरू. वासना आहे ती सासू चालू आहे आपली. सासरा सुरू केला आपण दंभ आणि कौतुक नसतं. आपल्याकडे आता मध्ये मध्ये असं आलं, शिवसैनिक निघाली, नवरा नवरीचं लग्न जमलं, कधीही डोंगराला पडायचं. कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, शिळीचा मुका घे.
काय नालायकपणा आहे. कुठे बी कपाशी दैतेस तुरी दैतेस. ते कॅमेरावाला त्याच्या मागे स्माईल 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 काय स्माईल. आणि त्याला कपडे मिळायचे बाहेर. ते झोपड्यात बांधलं होतं डोंगराला. लोकांना पडायचं लोक बस चिड बस आणि ते एकत्र करायचं. आणि ते पुढे दाखवायचं. आणि हे वरण हलकट माणसं. मी 2-3 महिने पिसळलो. शिव्या खाल्या मी लोकांचा. पण प्री वेडिंगचा खोटाच उठतो शिव्या खाल्या 2-4 महिने झाला त्रास. पोरीने दिल्या पोराने. आणि मग आयुष्यात त्याच्यासाठी जाऊ मला त्याच काही म्हणजे देतच राहा नाही. शिव्या खाण्यातच माझं आयुष्य गेलं. मला जाऊ दे मला थोड्या शिव्या झाल्या पण ते काम चांगलं झालं. तिलाही बोलतो मला त्याच्यामुळं. आता मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे बहीण मला आहे बहीण तुम्हाला आहे. एखाद्याच्या बहिणीचा अपमान होणं मुलीचा अपमान होणं इतकं सोपं नाही ना. हे पहा समाज विसरतो तो भाग वेगळा पण तुमचं माझं अंतःकरण मरेपर्यंत जळतं त्याचं काय. आज एखाद्या मुलीचं लग्न मोडलं प्री वेडिंगमुळं लग्न मोडले. त्याचे प्रॉब्लेम एवढे भयानक झाले. उद्या मला एकुलती एक मुलगी आहे. आज आपला प्राण म्हणजे आपली मुलगी आहे. आज आपण आयुष्याची शिदोरी तिच्यासाठी खर्चायला तयार आहे. उद्या जर तिला अपमानाची बाजू आली तर आपल्या जगण्यात काय घडणार. शहाण्या माणसांना मरण पत्करतात अपमान पत्करत. आता त्याचा खुदाच उलटून टाकला. काही नवीन आणायचं भावला नावाने काही आणि झालं सुरू. आता तुम्ही महिला म्हणलं बोलू नये मला दम निघत नाही. आता लग्न आहे काय लग्न आहे. आता लग्न 10 मिनिटाचे. नवरी आयुष्यभर त्याच बरोबर राहणार. मग तिला 1.5 महिना अगोदर मेकअप करायची काय गरज. काय नवरी सजी दे देण्यावाली बावळ्याचा बाजार सगळा. नवरदेवाला ओळख होईल ना दुसऱ्या दिवशी. तुम्हाला वाटलं कलवरी आहे काय ती नवरी सजी द्या. इथवर हिरव्या बांगड्या इथवर मेहंदी इथल्या पट्टी चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी हातात चमकी डोळ्यांना कलर लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर. नव्या नवरीचं बोलणं ते इतकं सिस्टमॅटिक पण जमलं का. आणि नवरीचं बोलणं इतकी सिस्टमॅटिक कोणत्या कॉलेजला होती मला माहिती. आता तर पहिले आता ती पण झाली जवळजवळ झाली पण ते मी त्याच्या मागं लागलो त्याचं जवळजवळ खातो शिव्या 15 दिवस पण फरक पाडीतोच. आता एक बावळपणा ना तो नवरदेव गेट उभा करायचा तो वाला आहे. तो भांडीच्या गाडीला 35 रुपयाचा चष्मा घालतो विमा घालतो. तो आता 99ला झाला नाही तो 35च होता पाहिजे. आणि त्याच्यापुढे ते फुलं बिलं टाकायचे. नवरी मागं 2-4 त्या याडपाठी उडी मोकार मेकअप. त्या नवरदेवा मागं 2-4 पोरं खांब्यासाठी लटके. त्याच्यापुढे तो बँडवाला लॉन्समध्ये एकदम शांतता.
तसं प्रेम पेटवायचं आहे आता. त्याच्या पुढं फुलं टाकेल अरे बाटलीची पुचं टाका एवढं येते. अरे लग्नात असावं शक्ती आणि तिला डंब नावाचा सासरा आहे. मी कुठे लावला ती काय काळजी करायचं त्या डंब काय म्हणलं मला काय नाही कशामध्ये तिथं ते बस काय ती वासना नावाची सासू आज तुम्हाला मला घातक आहे आणि त्या वासना नावाच्या सासूचा नवरा त्याचं नाव दंभ आहे. इथं आपण 32 मिनिटापुढे होतो. तुमचं डोकं बंद आणि दंभ नावाचा सासरा आणि आज प्रत्येकाला काय झाला दंभ. अजून आपल्याला छत्रपतीचं एक काम करायचंय. शिवजन्मोत्सव 16 समितीला शिरूर नाशिक रोड सगळ्यांना मागाशी सांगितलं मी वडिलांच्या कार्यक्रमात 40% शाळेतली पोरं मोबाईलमध्ये रमी खेळून निघाली झाले. आपल्याला काही गोष्टी अशा करायच्या तिच्या मुळात सांगा हे ग्राम विकास सोडून त्याला सोडून देणार हे त्याला ठेवा. छत्रपतींनीच मुळात हा पाया रचलाय. गावातली आणि परिसरातली शाळा सुंदर जर झाली नाही तर इथून पुढची पिढी कोणतंच काम करू शकत नाही. तुमचं काय म्हणणं? शाळेचा परिसर व्यसनाने गुंडाळला. शाळेच्या पोरांना मोबाईलचा नाटक आहे. शिक्षकाला मुलं ऐकत नाही. पालक दखल घेत नाही. परिणाम छत्रपतीचं स्वप्न जर पुरं करायचं असेल आदर्श नागरिक बनायचं असेल तर प्रत्येक शिवसैनिकांना छत्रपतीला मानणार आहे गावातल्या शाळेकडे लक्ष दिलं. आपल्या पोराचा वाढदिवस शाळेतल्या 4 मुलांना कपडे घेऊन केला पाहिजे. आपल्या पोराचा वाढदिवस आपल्या लग्नाचा वाढदिवस शाळेतल्या मुलांना एक चांगल्या प्रकारची वह्या पुस्तकं देऊन केला पाहिजे. पण इथून पुढे शाळा सुधारली जर नाही तर आपलं आयुष्य संपल्यावर नंतरची पिढी देवळातनं येणार नाही. हे बघा आता आपलं आयुष्य जवळजवळ संपलं. आपण 50चे झालो म्हणजे कार्यक्रम संपला. 50च्या पुढे बोगस त्याचं काही मजा नाही. 50 खास मी 50च्या पुढे गेलो मग सुनबाईने धावायचं नात्यानं नागपुरी मोठं घालायचं येतात. पण आपल्याला एवढा बदल जर केला तर शिवजयंती सक्सेस होईल. तुमचं काय म्हणणं? हे दुर्गच वाक्य आहे ही काळाची. 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेले. 10% पोरं प्रत्येक गावात शेअर मार्केटमध्ये गेले. 2 रुपयाला 36 रुपये 2 रुपयाला 36 रुपये. इथे दोघं जण कशी गेले? काय तुमचे डोके फिरले का नाही? बापाची पेट आहे तुमच्या 2 रुपये 36 रुपये. जमिनी जाती भिकारी भिकारी आणि ती वेळ जवळजवळ आणि इंग्लिशचे वाक्य मला शिकायला पण हे का 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. त्याच्या पुढचं ऐका. आता पोरांवर कर्ज आहे बापावर कर्ज नाही. बापावर कर्ज नाहीये पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. पोराची गाडी हप्त्यावर आहे. त्याच्या पुढे समजा तुम्हाला पटणार नाही. विद्यार्थ्याची स्कॉलरशिप विद्यार्थ्याच्या नावावर येते. कॉलेजचा पोरगा स्कॉलरशिप घरी सांगत नाही.
स्कॉलरशिप कोणाच्या नावावर आहे? मुलाच्या. अकाउंट कोणचं आहे? मुलाचं. आज साध्या बापाला तपास लागायचं काही कारण नाही. तो बिचारा फक्त मागल तेवढे पैसे देतोय, ऍडजस्ट कर, सुगयाचा हात पसर, त्याचा हात पसर. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, दुकान इकले. दुकान इकलेली इथं 2 जण आहेत आता. खरंय का खोटंय? मला कर्ज काढायचं बापानं, माझ्या हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 शाळी निघली घर सुटल्या. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्याला काही बरं वाईट केलं तर इष्ट तिला का नाहीतरी आपल्याला पुढं नाहीये. 2 गुंठे इका दाद्याचं कर्ज, 2 गुंठे इकली, दाद्या मोकला, दाद्या प्यायला. दाद्या प्यायला लागलो, बाप म्हणला आपला दाद्या पेतोय, हे बा पिऊ द्या, काही पेत नाही. हे आता मतदान झाल्यापासून त्याला थेंब नाही. दाद्या खरबाईला म्हणून खरंय का पण दाद्याला आणि 5 पोर घरात आणू द्या. किती भाग्यवाने मा दाद्या. लोकांच्या पोराला पोरगी करता पोरगी मिळाली. माझ्या दाद्यानं 5 का होईना पण मानणाऱ्या इथंच बसले. बा आता काय माझ्या फक्त महिला म्हणलं जाऊ द्या, तर माझं आयुष्य गेलं शिव्या काढ्यात. हे खरंय का खोटंय सांगा? आणि पोराचे पुरीचे लाड करून तुम्ही पिढी संपवली आणि आमच्या मातेनं एक स्वराज्याचा माता तयार केला. आमच्या एका जिजाऊनं एक दाता करून दिला उद्या महाराष्ट्राला, आणि तुम्ही पोरांची घेणार. त्याचा परिणाम ऐकायचा का एका मिनिटात? ऐकायचं का? पुढे जाऊ ऐकायचं. आत्ता तुम्ही 100 पोरं माझ्या पुढे उभी करा, मी कीर्तन थांबवतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तळतळीनं बोलणारा माणूस मी आहे. हे काय पण काम नाही करत. बस खाली महाराज मला तुम्ही मला आता माझे तुमच्या मंडळाची घरातली समज नाही. काय तुम्हाला जुना बाबा नाही, सगळ्यात पहिला बाबा मीच असेल तुम्हाला. हा, कारण कार्यक्रम आहे आपला आहे, महाराज आहे आपला आहे. तुम्ही मला महाराज म्हणा, माझी ही भूमिका नाही, पण त्याचा परिणाम जर ऐकला तर तुमचं डोकं बंद होईल. या 4 वर्षात वाईट कशात वाटतंय मला? बाप जिवंत आहे, मुलगा गेला. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाच्या जगण्याची किंमत पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन चालणारी माणसं आहेत आपण. आणि गावाला गेलं तर चहा न पिणारी माणसं आहेत आपण. आणि आपला पोरगा जर आपल्या डोळ्यात देखत जात असेल तर आपण कमावला काय? गाडी, बंगला, बँक बॅलन्स, धाबा, बार, पंप कमावला काय? काय कमावलं? खरंय का खोटंय? मला आज आई जिवंत आहे, मुलगा गेला.
शेवटची गाठ समजा. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. महिला मंडळ ह्या 4 वर्षात हे बरे एखादा बाप जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लालाने पोरं उड्या हाणतात, उड्या हाणतात, उड्या. काय वाईट त्या नावाचा बाप गेलाय, काय वाईट त्यांना माझी आई विधवा झाली, काय वाईट त्यांना माझ्या आईला विधवापणा. हे बघा विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात नाही माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का, आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात नाही माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं आई सांग पुढे चालवलं. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेत जातात पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेत पोरं म्हणतात तू खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेल्यामुळे स्वयंपाक झाला नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे, नाही मेला, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाही रे, नाही बाबा. ते पोरग घरी येते आईला म्हणतं आई धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या जागेला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या जागेला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या जागेला आहेत. कसायला नाही देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवलं ते दारुड्यांची, इतकी नालायक. यांनी भांडे ठेवले नाही घरात, भांडे विकून दारू पिणारे, भांडे विकून लुगडे विकले. दळायला गेला दळणच विकलं. हे चित्र खरं आहे का खोटं आहे मला सांगा. आज आपल्याला शिवजयंती करायची आहे ना, मग आपण चांगलं वागण्याचा नियम करा. काय करा? भांडण दंगली मोर्चे करून करणार काय तुम्ही. आणि तरुण पोरांना सांगून ठेवतो पोरांनो, या दंगली बिंगलीत पडू नका. ही इंद्रिकतचे वाक्य आहेत. लोकांच्या पेनात कॅमेरे. उद्या जर टपरीजवळ जरी दिसले तुम्हाला माहीत नसेल 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेले, मोठ्याचे जाती नाही. तुम्ही हातानं झटे करू नका. आम्हाला बाहेरच्या राज्यात कीर्तनाला जायचं तर 6 महिने कागद करायला गेली. आमच्यावर लपडे नाही ना, माझ्या खरं बोलायचे नाही लपडे. मी काय बँक लुटल्या का दरोडे टाकले असं काहीच नाही केलं, फक्त खरं बोलू नाही लटे. आता त्याच्या पुढचं ऐका बरोबर. इथून पुढच्या कोणत्याही कामाला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. हे ध्यानात ठेवा. आज आपल्या पोरांना पोट भरण्याची गरज आहे. उद्या आपल्या पोरांना व्यायाम केला, पोलीस भरती सिलेक्शन झालं, दाखला चुकीचा मिळाला, संपला ना पोरगा आपला. उद्या छाती भरली, उंची भरली, मिलिटरी जायचंय, आपल्या पोरांना अडचणी नाही आहे. त्याच्याकरता ह्यांना भल्यात तुम्ही पडू नका. हे काय आपल्याला छत्रपतीने शिकवेल नाही, आपल्याला छत्रपतीने शिकवलंय लढत राहा, लढत राहा, यश येईल, लढत राहा. उगा नाराज नाही व्हायचं पोरांना. हे ना काही झालं का पोरं मला टेन्शन काय रोज काय भेटत काय टेन्शन.
तुला काय टेन्शन? अरे 22 वर्षाची टोळी झाली आई तर खात्या तुम्ही तुम्हाला काय रोग झाला? काय रोग? काय व्यायाम करायला काय झपाटलं? रात्र दिवस ते खोकडं घेऊन बसला मोबाईल आपलं बिघाऱ्याची आवड कुठेही बसलं कधी मोठं चालायचं आणि वाचित आहे काय शिडी गावं नाही मोकडे गेली काय हे मी मोबाईल वापरत नाही मला आपली परिस्थिती नाही मी मोबाईल नव्हतो मी अजून मोबाईल विकत सुद्धा घेतला नाही आयुष्यात नाही घेतला पहिलं फुटत आलं का कोणाला तरी काय आता परत दिवशी एकाला आणून दिलं मला महाराज हा लईच वाजत आहे घ्या म्हणलं घ्या अजून तोच मला सुद्धा नीट करता येईल मी मोबाईल वापरत नाही मला व्हॉट्सअप नाही मला फेसबुक नाही आपला लोकांचा काही संबंध नाही कीर्तन संपलं उद्या सकाळच्या कीर्तनवाल्याचा आपला संबंध जगातला काही संबंध नाही कोण मेलं कोण जगलं काही केलं नाही ज्याला गरज येतो आपल्या काही आणि मोबाईल आपला सेकंदावर आहे यस नो मुलं तिकडं काय गेलं आणि मोबाईल न वापरण्याचे फायदे समजा माणसाची बुद्धी तेज राहते आणि आराम मिळतो अहो फार लोक येणे झाले आम्ही कीर्तनाला येताना काही लोक फुलाच्या कडेवर मोबाईल पाहत बसतात कीर्तन करून जायपर्यंत तिथंच अरे काही चक्रच राहिली एक मला शिकवून भरायला गेला तर दुसऱ्याची कांदे भरले मोबाईलमध्ये हे बदल होणं काळाची काही नवीन आणायचं आता खायला आता हे एवढे लोक आहेत खायलाच नाही लोकांना खोबरं खात नाही कोणी खाजू खात नाही का इडली ठोस ठोस बर्गर पिझ्झा नूडल मॅगी कच्ची डाळ पैकी पुढे ठीक आहे राहू की आपलं काही काही तर इतके नालायक आहेत बंगल्यातून निघा त्याचा हात घाली उपयोग खात्यात आणि तो बंगला बांधलाच का आला ना माहिती बाय फुटीचा बंगला आणि पोहे खाला हात घाली आणि 300 टाकले त्याच्या घरात आणि कागदाव पोहे का मग कटोराच घे ना अहो महाराज 80-60-65% लोक संध्याकाळी घरी जेवतच नाही हो स्वयंपाकच करते नाही चेंज काय चेंज आणि चेंज काय खात्यात माहिती का पिठलं खायला चेंज खायची तरी आपण आता लग्न सवय सुरू झाली तो मठ्ठा आलाय लग्नात एक मठ्ठाच म्हणतात तुम्ही त्याला ते पांढरं पाणी त्याच्यात साखर नाही मीठ नाही काही नाही होतं वर थोडी कोथिंबीर तेच ना अजून काही तरी टाकले ते हॅलो तुम्ही म्हणले पण ते मला नाही ना म्हणता येणार मी जर म्हणलं तर माझ्यावर क्लिप तयार होईल आणि तो मठ्ठा आणि मठ्ठा एक मुलातून आलं 20 ग्लास मठ्ठा केला आणि गेलो घरी गेलो ते बाथरूम मध्ये गेलो मठ्ठा कळच काढिलं उभं राहिलो का गाड बसलो का खळ त्याची बायको दारात चहा आणू का आता खरं सांगा तुम्ही आज बसणार का बरे वाजले किती आज काय विचार काय आहे तुमचा अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर कार्याध्यक्ष सुनील मंदा सुरेश सोनवणे उपाध्यक्ष